नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्याचा होणारा जो पेपर आहे एस-ओ-सी 223 आणि काल आपला पेपर झाला होता एस-ओ-सी 222. म्हणजे आज आहे 222 आणि उद्या असणार आहे एस-ओ-सी 223. तर याचे आपल्याला आज आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहे. टाईम टेबलनुसार बघा एस-ओ-सी 223 एस-वाय-बी-एचा पेपर जो आहे उद्या 29 मेला दुपारी 2:30 ते 5:30 असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर एस-वाय-बी-एचा पेपर जो आहे तो परवा असणार आहे. आणि परवापासून जे आहे टी-वाय-बी-एचे देखील पेपर चालू होणार आहेत. तर आपल्याला एस-ओ-सी 223चे आय-एम-पी क्वेश्चन्स आज बघायचे आहे आपल्याला याच्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही जर का आपलं ॲप्लिकेशन घेतलं नसेल, तर सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन्स नोट्स वगैरे दिलेले आहेत एस-वाय-बी-एच्या. तुम्ही ते घेऊ शकता. अजून बरेच विषय बाकी आहेत एस-वाय-बी-एचे. तर ज्याला गरज आहे ते घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला नोट्स वगैरे दिलेले आहेत, आय-एम-पी क्वेश्चन दिलेले आहेत. बहुतांश आय-एम-पी क्वेश्चन जे आहेत ते ॲप्लिकेशनमधूनच येतात. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी 2-2 सेट दिलेले आहेत आय-एम-पी क्वेश्चनचे. तर तुम्ही त्यामधून ते घेऊ शकता. तर चला मित्रांनो आपल्या आय-एम-पीला सुरुवात करूया. तर मित्रांनो एस-ओ-सी 223ला आपल्याकडे जे आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत ते म्हणजे कुठले बघा, वंश म्हणजे काय? त्याची तुम्हाला व्याख्या वगैरे स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. नंतर आहे वांशिक भेद व मानव वंशाच्या एकात्मता यावर तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. नंतर आहे भारतातील भाषा व बोली याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. भारतामधील ज्या काही भाषा वगैरे 13-14 ज्या काही भाषा असतील, ते तुम्हाला लिहायच्या आहेत. कशाप्रकारे बोलतात ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे ख्रिस्ती धर्माबद्दल तुम्हाला माहिती येऊ शकते. जैन धर्माबद्दल माहिती येऊ शकते. ठीक आहे. नंतर बौद्ध धर्माबद्दल माहिती येऊ शकते. हिंदू धर्माबद्दल माहिती येऊ शकते. कुठल्याही धर्माबद्दल माहिती विचारली जाऊ शकते. तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. नंतर आहे कुटुंबाची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहे. संयुक्त कुटुंबाचे गुणदोष व संयुक्त कुटुंबाच्या पद्धती तुम्हाला स्पष्ट करायच्या आहे. भारतीय समाजातील विविध धर्मियांबद्दल तुम्हाला विवाह संस्थेचे स्वरूप स्पष्ट करायचं आहे. नंतर बघा उत्तर व दक्षिण भारतातील नातेगोती तुम्हाला स्पष्ट करायची आहे. उत्तर दक्षिण भागामध्ये कशा प्रकारची नातेगोती असते ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. जसं उत्तर दक्षिण झालं, परत उत्तर भारतातील नातेगोती कशी आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. जात कशाला म्हणायचं, जाती कशाला म्हणायचं, जातीची व्याख्या तुम्हाला स्पष्ट करायची आहे. जाती संरचना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. नंतर बघा आप्तसंबंधाचे वर्गीकरण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. जाती आणि सामाजिक गतिशीलता आणि जाती धर्म याची तुम्हाला ज्या काही बाजू आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. जाती आणि राजकीय बाजू याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. नंतर आहे अनुसूचित जाती, त्याचे घटक, वैशिष्ट्ये, निर्बंध आणि वंचितता हे तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक, प्राचीन, मध्ययुगीन सामाजिक गतिशीलता. ठीक आहे. हे जे काय आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. नंतर आहे मागास वर्गाची तुम्हाला व्याख्या द्यायची आहे. मागास वर्ग म्हणजे कुठल्या कुठल्या जाती येतात ते देखील तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे ग्रामीण भारतात सामाजिक वर्ग जे काही आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. हे तुम्हाला टॉपिक दिलेला आहे पुस्तकामध्ये, तुम्ही ते वाचू शकता. ठीक आहे. ग्रामीण भारतातील जे काही सामाजिक वर्ग आहेत त्यावर तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो. नंतर भारतातील आदिवासी यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे आर्थिक जीवन, माडिया, गोंड, कोरकू, वारली, भिल्ल ह्या ज्या काही आदिवासी जमाती आहेत त्याबद्दल देखील तुम्हाला याच्यामध्ये माहिती वगैरे द्यायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, ज्यांना बाकीचे आय-एम-पी क्वेश्चन्स पाहिजे असेल तर त्यांनी हे आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती, याला तुम्ही डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला कोर्स आहे, 100-150 फी आहे फक्त कोर्सची. सर्व विषयांचे आय-एम-पी क्वेश्चन तुम्हाला जे आहेत ते आपण याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आता बघा तुम्हाला मी एक सांगणार आहे. सर्वांना माहिती असेल की आपलं YouTube चॅनल आहे. यावर रोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर वगैरे होत असतं. ज्यामध्ये आपण उद्याच्या पेपरबद्दल मार्गदर्शन, पेपर कसा लिहायचा, ठीक आहे, कुठल्या गोष्टी टाळायच्या, तसेच चालू घडामोडी, तुमच्यासोबत प्रश्न उत्तर आपण घेत असतो. त्याला आपण Q&A म्हणतो, क्वेश्चन अँड आन्सर. तुमच्या मनातील काही प्रश्न वगैरे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. कमेंट करून विचारू शकता आणि आपल्या जे संध्याकाळी लाईव्ह लेक्चर असतं रात्री 9:15 वाजता, त्यावर देखील तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर रोज संध्याकाळी आपलं लाईव्ह असतं संध्याकाळी 9:15ला. तर तुम्ही ते देखील जॉइन करा आणि सर्वांनी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. नंतर बघा व्हिडिओजमध्ये तुम्हाला सापडेल आपल्या YouTube चॅनलवरती. यामध्ये बघा तुम्हाला ए कसा बनवायचा. मी रोज तुम्हाला रोजच्या लेक्चरमध्ये लाईव्हमध्ये सांगत असतो, की सर कसा वगैरे बनवायचा. बरेच विद्यार्थी देखील मला कमेंट करून विचारतात, की सर कसा बनवायचा. तर बघा त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये जायचं तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 18-19 नंबरला तुम्हाला एक व्हिडिओ सापडेल. वायसीएमसाठी ए कसा बनवायचा. यामध्ये डिजिलॉकरच्या सहाय्याने वेबसाईट किंवा डिजिलॉकरचं जे ॲप्लिकेशन आहे, ज्यामध्ये तुम्ही 10वी-12वीची तुमच्या ग्रॅज्युएशनची डिग्री सर्टिफिकेट जे डाउनलोड करता, ते सेम तुम्हाला याच्यामध्ये जे आहे बनवायचं आहे. तिथे तुम्हाला वरती एज्युकेशनमध्ये तुम्हाला एक ऑप्शन मिळेल क्रिएटचा. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा पी-आर-ए नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. जे कोणी नवीन विद्यार्थी असतील तर त्यांनी फक्त त्यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर, तो टाकू शकता. त्यानुसार तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. नंतर आहे बघा समोर वायसीएमचा पेपर कशाप्रकारे लिहायचा. आता हे बघा, ही आपली एक फोटो कॉपी आहे. तर ज्यांना कोणाला फोटो कॉपी भविष्यामध्ये मागवायची असेल तर त्यांनी बघू शकता फोटो कॉपी कशा प्रकारची असते, पेपर कसा तपासला जातो. त्याच्यात तुम्ही याच्यामध्ये हे बघू शकता की पेपर बघा किती सुंदर लिहिलेला आहे. आपली एक विद्यार्थिनी आहे, तिची फोटो कॉपी आहे. यामध्ये बघा शेवटी तुम्हाला
मार्क्स वगैरे दिलेले आहेत आणि पेपर कसा लिहायचा ते देखील तुम्हाला मी याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. मुद्दे वगैरे कसे मांडायचे हा देखील तुम्ही व्हिडिओ ज्या मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला IMP क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी हे ॲप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला नोट्स वगैरे, IMP क्वेश्चन्स वगैरे सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे. 2-2 सेटमध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो ह्या ॲपची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शनमधून तुम्ही याच्यामध्ये तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करू शकता ए टू टॉप. ठीक आहे. चला आता समोर आपण बघूया अजून कुठले आपले IMP क्वेश्चन्स आहेत का? याच्यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला ग्रामीण भारत वगैरेच्या जास्त प्रमाणात तुम्हाला प्रश्न वगैरे जे आहेत ते विचारले जातात. नंतर आहे बघा भारतातील आदिवासी जमात, त्यांचे आर्थिक जीवन, ठीक आहे. माडिया कोळकू समाज, आदिवासी धर्मातील विधी, स्थळ, काळ, भाषा कशा प्रकारचं असतं ते देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे खेड्यांची व्याख्या, ठीक आहे. खेडेगाव वगैरे खेड्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर भारतामध्ये जे काही खेडे आहेत त्या खेड्यांचे प्रकार लिहायचे आहेत. कारण आपण ज्याला गाव समजतो ते एक प्रकारचं खेडे असतं. छोटं गाव, मोठं गाव आपण त्याला असं म्हणतो. त्याच्यामध्ये शक्यतो 2 गट पडलेले असतात. खुर्द आणि बुद्रुक. ज्या 2 गावांच्या मधून नदी वगैरे जाते, त्याला त्या प्रकारची नावं पडतात. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे आधुनिक पंचायती राज्याचे यशापथ आणि त्याच्या सुधारणा. ठीक आहे. पंचायती आपण इथं तुम्ही ग्रामपंचायतचं उदाहरण घेऊ शकता. नंतर आहे महाराष्ट्रातील खेड्यांची वसाहत, त्याचे वैशिष्ट्ये आणि त्याचे प्रकार. तुम्हाला ते स्पष्ट करायचे आहेत. नंतर आहे महाराष्ट्रातील खेड्यांची आर्थिक स्थिती. महाराष्ट्रामधील जे काही खेडे आहेत, ते तुम्हाला याच्यामध्ये त्याची आर्थिक स्थिती काय आहे आजची, ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. जसं कोणीतरी म्हटलं होतं महात्मा गांधी, की खेड्याकडे चला. तर ते आज जे खेड्यांची अवस्था आहे, ती तुम्हाला याच्यामध्ये मांडायची आहे. नंतर आहे महाराष्ट्रातील विशेष शासकीय योजना आणि त्याचे जे काही विकास कार्यक्रम आहेत, यावर देखील तुम्हाला एखादा प्रश्न वगैरे येऊ शकतो. तर तो देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहिता आला पाहिजे. नंतर आहे ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था, त्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचे आहे. नंतर आहे भारतीय खेड्यांच्या आर्थिक समस्या. भरपूर समस्या आहे खेड्यामध्ये, लाईट वगैरे नसते, पाण्याचे प्रॉब्लेम असतात. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. नंतर आहे बघा शहराची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. शहरीकरण कशाला म्हणायचं वगैरे, वगैरे. ठीक आहे. नंतर शहरातील जे काही अर्थव्यवस्थेचं बदलते स्वरूप आहे, ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. खेड्यापाड्यातील सगळे लोकं आजकाल शहरामध्ये जातात कामासाठी वगैरे, ठीक आहे, रोजगार मिळावा यासाठी. तर ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. ते तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. नंतर आहे बघा शहरातील आर्थिक समस्या. शहरामध्ये कुठल्या-कुठल्या समस्या आहेत, आर्थिक समस्या वगैरे ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. काम मिळाले तर ठीक, नाहीतर उपाशी, अशी त्याची गत असते. हे देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. यावर तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, ते तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. जास्त करून तुम्हाला एक धर्मावरती प्रश्न येतो, कुठल्याही धर्मावरती येऊ शकतो. वंश म्हणजे काय हा एक प्रश्न येऊ शकतो. भारतातील समाज, परत आदिवासी समाज जो काही आहे, ज्या काही जमाती वगैरे आहेत आदिवासी, ठीक आहे. कोरकू असेल, भिल्ल असेल, गोंड असेल, वारली असेल, या ज्या काही आदिवासी जमातीचे प्रकार आहेत, यावर तुम्हाला 100% एक प्रश्न येतो. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे आदिवासी धर्मातील विधी, स्थळ, काळ, भाषा कशाप्रकारे बोलली जाते वगैरे, ते सर्व काही तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. खेड्यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येतील. ठीक आहे. भारतीय खेड्यांचे प्रकार किंवा खेड्याची व्याख्या वगैरे. ठीक आहे. खेड्यातील आर्थिक जीवन वगैरे कसं आहे, काय आहे, शहरीकरण वगैरे. यावर तुम्हाला दरवर्षी मित्रांनो प्रश्न वगैरे येत असतो. ठीक आहे. ते तुम्हाला लिहायचं आहे. तर ज्यांना कोणाला अजून IMP क्वेश्चन्स पाहिजे असेल, तर त्यांनी हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. यावर तुम्हाला सर्व IMP क्वेश्चन्स वगैरे जे आहेत ते दिलेले आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.